केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबाबत केलेल्या वक्तव्याविरोधात तसेच परभणीत सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरण याचा निषेध करण्यासाठी सुधागड परळी बाजारपेठ येथे आज आक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे। संपूर्ण देशात ठिकठिकाणी आंबेडकरी अनुयायी रस्त्यावरती उतरून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध करत आहेत। अमित शहानी संपूर्ण देशाची माफी मागावी तसेच परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी या बांधवांची पोलीस कस्टडीमध्ये हत्या झाली आहे असे म्हणत त्यांच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी यावेळी उपस्थित परळी विभागातील भीम अनुयायी आणि बहुजन समाज बांधवांनी केली आहे। जय भीम। माझं नाव रोहिणी राजेश जाधव, सुधागड तालुका परळी विभागातून आज शहीद सोमनाथ सूर्यवंशी याच्या मृत्यूसंदर्भात त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि भारत देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी भर संसदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल जे अनुद्गार काढलेले आहेत त्या संदर्भामध्ये इथे परळी विभागामध्ये तीव्र निषेध रॅलीचं आयोजन केलं होतं। आणि त्याबद्दल म्हणत असताना असं मी म्हणेन की आमचा बांधव जे परभणीमध्ये जिथं भारतीय संविधानाची प्रतिकृतीची विटंबना झाली आणि त्या विटंबनेच्या आंदोलनार्थ आमचे बांधव तिथे आवाज उठवायला बाहेर पडले, त्यावेळी पोलीस प्रशासनाने त्यांच्यावर जो लाठीचार्ज केला आणि त्यांच्या पोलीस कोठडीमध्ये आमच्या सोमनाथ सूर्यवंशीचा बळी गेला। त्यांच्या विरोधात एक महाराष्ट्र शासनाला जाब विचारण्यासाठी आज मी इथे बोलते की आमच्या बांधवाचा गेलेला बळी त्याला योग्य न्याय मिळाला पाहिजे। त्या ज्यांनी कोणी हे कृत्य केलं, ज्या कुणाचा ह्याच्यामध्ये हात आहे त्याला सदोष मनुष्यवधाचा गुन्हा त्याच्यावर दाखल झाला पाहिजे। आणि त्याचबरोबर ज्या संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाली, संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना म्हणजे एक प्रकारचा देशद्रोहच आहे, त्या देशद्रोहाची देखील गुन्ह्याची नोंद झाली पाहिजे तिथे असं मी म्हणते। आणि ही घटना संपते न संपते तोच आमच्या भारत देशाच्या संसदेमध्ये जे भारत देशाचे गृहमंत्री आहेत अमित शहा यांनी जे वक्तव्य केलेलं आहे, भारतीय घटनेचे निर्माते, भारतीय घटनेचे शिल्पकार, आपल्या भारत देशाची अस्मिता, त्यांच्याबद्दल त्यांनी जे अनुद्गार काढलेले आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यांना फॅशन या नावाने संबोधलेलं आहे, त्यांचा निषेध देखील व्यक्त करण्यासाठी इथे मी आज तुमच्यासमोर सगळ्यासमोर बोलत आहे। एवढंच बोलून मी सांगत नाही, इथं जे आजपर्यंत जे उपस्थित आहेत त्यांनाही सांगू इच्छिते आणि जे नाही उपस्थित आहेत त्यांनाही सांगू इच्छिते की रात्र वैऱ्याची आहे आणि रात्र म्हणता म्हणता दिवस देखील वैऱ्याचा झालेला आहे। तेव्हा सगळ्या समाज बांधवांनी बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला समाज घडवण्यासाठी एकजूट व्हायलाच पाहिजे। आज आपल्यासोबत बाबासाहेबांचे विचार आहेत, ते विचार घेऊन या अन्यायाच्या विरोधात आपण आवाज उठवला पाहिजे। एवढंच मी आज ह्या रॅलीच्या निमित्ताने माझ्या सगळ्या समाज बांधवांना सांगू इच्छिते। जय भीम। काय सांगाल, आज परळीमध्ये ज्या पद्धतीनं आपण मोठा मोर्चा आणि त्याच्यातून आक्रोश आपण व्यक्त केलेला आहे, काय नेमकं मोर्चाच्या मध्ये मागण्या आहेत, काय सांगाल? काय नाव आपलं? माझं नाव दिलीप जाधव, सुधागड तालुका बहुजन समाज या संघाचा मी एक उपाध्यक्ष म्हणून आज या ठिकाणी निषेध व्यक्त करायला रस्त्यावर उतरलेलो आहे। 10 डिसेंबर 2024 रोजी परभणी या ठिकाणी जी संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाली आणि त्या संविधानाच्या विटंबनेच्या निषेधार्थ आमचा शहीद सोमनाथ सूर्यवंशी हा रस्त्यावर उतरला आणि रस्त्यावर उतरला असताना त्याला पोलीस कोठडी झाली आणि त्या पोलीस कोठडीमध्ये त्याला अमानुषपणे मारहाण होऊन त्या मारहाणीमध्ये त्याचा मृत्यू झाला। आमच्या या सुधागड तालुका बौद्ध समाजाच्या वतीने आमची प्रमुख मागणी राहील की या पोलीस कोठडीमध्ये ज्या पोलिसांनी त्याच्यावरती लाठीचार्ज केला, लाठी हल्ला केला, तर या पोलिसांचा चौकशी होऊन त्यांना शासनाने निलंबित करावे, त्यांना कठोरात कठोर अशी कारवाई होऊन त्यांच्यावरती निलंबनाचा या ठिकाणी गुन्हा दाखल करावा। त्याचप्रमाणे संसदेमध्ये या देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आंबेडकर असा नावाचा विडंबन करून जे अपमानकारक जे उद्गार काढले आणि घोर असा अपमान केला, त्या अपमानाचा निषेध करण्यासाठी आज तमाम सुधागडमधील बौद्ध समाजाच्या वतीने भीमसैनिक आणि भीमकन्या या रॅलीमध्ये सहभागी होऊन या दोन्ही घटनांचा
या ठिकाणी आम्ही जाहीरपणे निषेध व्यक्त करीत आहोत. जय भीम, जय बुद्ध आणि जय भारत.